नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. दोंडेच्या महिन्यातली म्हणजे अधिक मासातील दुसरी कमला एकादशी अखेर 11 जून 2026 ला येत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या एकादशीचे एवढे विशेष महत्त्व का आहे. बघा, या पवित्र दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला एकाच वेळी कसे प्रसन्न करावे, त्यांची पूजा कशी करावी आणि त्यांना कोणता विशेष नैवेद्य दाखवावा. यासोबतच तुमच्या घरात सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी काही साधे आणि अचूक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी येतात. दर 15 दिवसांना एक याप्रमाणे प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येतात. परंतु जेव्हा बघा अधिक मास येतो तेव्हा त्या वर्षामध्ये 2 एकादशी वाढतात. अधिक मासात येणाऱ्या या दोन्ही एकादशींचं नाव आहे कमला एकादशी. कमला हे माता लक्ष्मींचंच नाव आहे आणि म्हणून या एकादशीला हे नाव मिळाले आहे. तसेच श्रीहरी विष्णूंच्या नावावरून याला विष्णू एकादशी किंवा परमा एकादशी असेही म्हणतात आणि राणी पद्मिनीच्या नावावरून या एकादशीला पद्मिनी एकादशी असे देखील म्हटले जाते. या दिवशी आपल्याला कमला एकादशीचे व्रत करायचे आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी आपण शुक्ल पक्षातील कमला एकादशीचे व्रत केले होते. अधिक मासाव्यतिरिक्त इतर महिन्यात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशींची नावे वेगवेगळी असतात, परंतु अधिक मासाचे हे वैशिष्ट्य आहे की यातील दोन्ही पक्षातील एकादशी कमला एकादशी या एकाच नावाने ओळखले जातात. तर आता आपण जाणून घेऊया कमला एकादशीला काय करावे व काय टाळावे. नंबर 1. आता एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादिक कर्मे उरकावीत. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर अतिशय उत्तम. सूर्योदयाच्या वेळी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. एका तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळदी, कुंकू, अक्षता आणि एखादे फूल टाकावे. सूर्यदेवांसमोर उभे राहून ते जल अर्पण करावे. अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. नित्य नियम ठेवून सूर्याला अर्घ्य दिल्यास आरोग्य उत्तम राहते आणि आजारपण देखील दूर राहते. सूर्याला अर्घ्य देऊन झाले की त्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर हळद मिसळलेलं पाणी किंवा जल गंगाजल शिंपडावे. त्यानंतर उंबरठा पूजन करून घ्यावे. नंबर 2. त्यानंतर आपल्याला पूजेची मुख्य मांडणी करायची आहे. तुम्ही तुमच्या देवघरात किंवा जिथे नेहमी पूजा मांडता तिथे ही मांडणी करू शकता. फक्त एकच काळजी घ्यायची की पूजा करताना किंवा पूजेला बसताना आपले तोंड दक्षिण दिशेला असू नये. तुमचे तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला चालेल. पूजा करण्याची जागा स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर चौरंग किंवा पाट ठेवण्यापूर्वी त्या जागेवर रांगोळीने किंवा हळदी कुंकावाने एक स्वस्तिक काढावे. त्यानंतर पाटावर पिवळ्या रंगाचे स्वच्छ वस्त्र अंथरावे. जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित फोटो असेल तर तो स्थापित करा. फोटो नसल्यास बाळकृष्णांच्या किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला चंदनाच्या पाण्याने स्नान घालून तिची स्थापना करावी. मूर्ती ठेवण्यापूर्वी खाली थोडेसे तांदूळ किंवा 5 तुळशीची पाने नक्की ठेवावी. आता श्रीहरींची पूजा करताना त्यांना चंदनाचा किंवा अष्टगंधाचा टिळा लावावा. लक्षात ठेवा, विष्णूंना कुंकू लावू नये. तसेच त्यांना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी. त्याचप्रमाणे तुम्ही झेंडू किंवा प्राजक्ताची फुले देखील भगवान विष्णूंना अर्पण करू शकता. नंबर 3. त्याचप्रमाणे सकाळच्या पूजेमध्ये श्रीहरींना केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य असल्यास देठासह पूर्ण 1 डझन किंवा 11 केळीचा घड तिथे ठेवावा, कारण देठासह फळ अर्पण करणे अधिक शुभ मानले जाते. जर घड नसेल तर किमान 2 केळी ठेवावी किंवा तुम्ही 33 केळी देखील भगवान विष्णूंना नैवेद्य स्वरूप ठेवू शकता. या निमित्ताने तुमचं 33 या संख्येचं देखील दान होईल आणि हा प्रसाद तुम्ही संध्याकाळी घरातील सर्वांना वाटू शकता. नंबर 4. बघा, विष्णू पूजेत सगळ्यात महत्त्वाचा मान असतो तो तुळशीच्या पानांचा. 1, 3, 5, 7 किंवा 11 अशा विषम संख्येत तुळशीची पाने वाहून धूपदीपाने देवाला ओवाळावे. बाळकृष्णांच्या शेजारीच माता लक्ष्मींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. देवीला हळदी कुंकू लावून लाल रंगाची किंवा गुलाबाची फुले अर्पण करावीत आणि यानंतर देवी लक्ष्मीला कुंकुमार्चन देखील करायचं आहे. नंबर 5. एक गोष्ट लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत आणि ती आदल्या दिवशीच सूर्य मावळण्यापूर्वी तोडून ठेवावी. नंबर 6. या दिवशी विष्णू सेवा म्हणून तुम्ही विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी हरिपाठाचे वाचन देखील आवश्यक करावे. नंबर 7. एकादशीला तुळशी मातेची पूजा करताना तिला स्पर्श करायचा नाही आणि जास्त पाणीही घालायचं नाही. एका वाटीत अगदी थोडेसे अर्ध्या कपापेक्षा कमी दूध घेऊन ते तुळशीच्या मुळाशी अर्पण करावे. दुरूनच हळदी कुंकू आणि फुलं वाहून नमस्कार करावा. संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा.
पूजेच्या ठिकाणी किंवा तुळशीजवळ विष्णूंच्या प्रिय वस्तू जसे की बघा शंख, चक्र, गदा, कासव किंवा गायीची पावले ज्याला आपण गोपद्म म्हणतो, तर या रांगोळीने काढावीत आणि त्याची देखील पूजा करावी. नंबर 8, संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यामध्ये तेलाचे किंवा तुपाचे 2 दिवे लावावेत. जर तुम्ही लांब वात लावणार असाल तर तिचे तोंड दक्षिण दिशेला नसावे एवढी मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि तुम्ही फुलवात लावणार असाल तर आपल्याला दिशेचा काही प्रश्न राहणार नाही. नंबर 9, ज्यांना असे वाटते की आपल्या धनात वृद्धी व्हावी त्यांनी एकादशीच्या दिवशी आणि संपूर्ण रात्रभर नवमुखी अखंड दिवा लावायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला 9 वाती लावायच्या आहेत. हा दिवा तुम्ही समईत, साध्या दिव्यात किंवा पंथीत लावला तरीही चालेल, पण तो नवमुखी असावा. यासोबत विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचा पाठ करावा. हे शक्य झाले नाही तर 11 किंवा 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. ज्यांना हरिपाठ किंवा व्यंकटेश स्तोत्र वाचणे शक्य आहे त्यांनी ते वाचले तरीही चालेल, पण व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला रात्री वाचावे लागेल. हा उपाय केल्यास तुम्हाला कधीही कशाचीही कमी पडणार नाही, उलट आर्थिक परिस्थिती सुधारून घराची भरभराट होईल. नंबर 10, कमला एकादशीला तुळशीच्या माळेने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. ज्याच्याकडे तुळशीची माळ नसेल त्यांनी दोन्ही हात जोडून डोळे बंद करून हा मंत्र जपला तरीही चालेल. हा उपाय केल्याने घरामध्ये लक्ष्मीच्या पावलाने सकारात्मक ऊर्जा येईल आणि घरातील नकारात्मकता दूर होईल. नंबर 11 वेळा तुळशीजवळ गोल फिरून परिक्रमा करावी. अधिक मासातील कळत नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमा मागून जीवनातील सर्व कष्ट दूर व्हावेत यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. नंबर 12, तसेच बघा या कमला एकादशीला गीतेचा 15वा अध्याय चुकवायचा नाही आहे. गीतेचा 15वा अध्याय नक्की पठण करायचा आहे. तसेच संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करायचं आहे. कितीही प्रखर पितृदोष असेल तर या ग्रंथाने खूप पितृदोष कमी होतो व या अधिक महिन्याच्या एकादशी दिवशी जर या ग्रंथाचं पठण केलं तर खूप भाग्याचं लक्षण आहे. तसेच तुम्ही पुरुष सूक्तम देखील पठण करू शकता. स्त्रिया माहेरी असतील तरी देखील या ग्रंथाचं पठण करू शकतात. नंबर 13, आता बघा एकादशी आहे, तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे आणि मग काय होईल, सत्यनारायण करायचं आहे फक्त बाळकृष्णाला जो शिऱ्याचा नैवेद्य दाखवतो तो शिऱ्याचा नैवेद्य न दाखवता तुम्ही साधी खडी साखर आणि दुधाचा नैवेद्य दाखवला तरी काय हरकत नाही. या पद्धतीने जसं होईल तसं करण्याचा प्रयत्न करा. पण एकादशीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे आणि या मोठ्या दिवशी तुम्हाला सत्यनारायण करण्याचा योग पुन्हा 3 वर्षांनी येणार आहे. नंबर 14, पारण म्हणजे उपवास होण्याची वेळ आणि पद्धत. आता बघा या एकादशीच्या पारणाची वेळ काय असेल तर 10 तारखेला आपल्याला तांदूळ खायचा नाही म्हणजे भात खायचा नाही. 11 तारखेला व्रत उपवास करायचा आहे आणि 12 तारखेला पारण म्हणजेच उपवास सोडायचा आहे. पारणाची वेळ असेल 12 जून रोजी सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 8:10 दरम्यान तुम्ही तुमचे व्रत सोडू शकता म्हणजेच पारण करू शकता. नंबर 15, तसेच बघा या एकादशीच्या व्रताची पारणी म्हणजे उपवास सोडताना विष्णू लक्ष्मीला सत्यनारायणाचा शिरा बनवून त्याचा मुख्य नैवेद्य दाखवावा आणि तोच शिरा खाऊन आपण उपवास सोडावा. नंबर 16, तुळशी अर्चन कसे करावे. तुळशीपत्र हे भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करावे आणि विष्णू सहस्रनामावली किंवा ज्यांना विष्णू सहस्रनामावलीची म्हणजे भगवान विष्णूंची 108 नावं माहिती असेल तर त्यांनी ते म्हणावे. ज्यांना नाही काही शक्य होत ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय या मंत्राचा मंत्रजप करून तुळशीपत्र अर्पण करायचे. त्याचप्रमाणे या दिवशी 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण देखील तुम्ही करू शकता. नंबर 17, अधिक मास भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि 33 वस्तूंच्या दानाला खूप महत्त्व आहे. तर तुम्ही हे 33 वस्तूचं दान केलं नसेल तर तुम्ही या एकादशीला करू शकता. या दानामध्ये तुम्ही फुलांचे दान देखील करू शकता. 33 ताजी व सुगंधी फुले घ्यावीत. भगवान विष्णू, श्रीकृष्ण, लक्ष्मीमाता, कुलदैवत किंवा जवळच्या मंदिरात अर्पण करावीत. फुले अर्पण करताना नामजप किंवा प्रार्थना अवश्य करावी. सर्व महिन्यांमध्ये पुरुषोत्तम मास श्रेष्ठ आहे आणि ही मनुष्य योनी आपल्याला मोठ्या पुण्याने मिळालेली आहे आणि त्यामुळे एकादशीचं व्रत सर्वांनी नक्कीच करावे. तर सर्वांनी या कमला एकादशीला ही सेवा नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.